गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला पाहूयात की US मार्केटमध्ये काल रात्री काय झालं. US मार्केटमध्ये सुरुवातीला एक फॉल आला होता आणि तो रिकवर झाला आणि त्यानंतर लास्ट 1 आवरमध्ये सुद्धा एक जबरदस्त फॉल आला, परंतु तो सगळ्याच्या सगळा रिकवर झाला. म्हणजेच 2 वेळा मार्केटनं पडण्याचा प्रयत्न केला, परंतु बायर्सनं मार्केट US मध्ये पडू दिलं नाही आणि डाव जोन्स, S&P 500 आणि सगळेच त्यांचे जे काही इंडेक्स आहेत ते ग्रीनमध्ये क्लोज झालेत. आणि काल US मध्ये कुठलाही रिझल्ट नव्हता, कुठली अशी गोष्ट नव्हती की जी ट्रिगर करेल. US मध्ये आज रिझल्ट आहेत आफ्टर मार्केट, ॲमेझॉन आणि एनव्हिडियाचे. एनव्हिडिया ही तीच कंपनी आहे जिनं मागच्या रिझल्टच्या वेळी एका सिंगल डेमध्ये रिलायन्सचं जेवढं मार्केट कॅपिटलायझेशन आहे तेवढं मार्केट कॅपिटलायझेशन केवळ एका ट्रेडिंग सेशनमध्ये उभं केलं होतं. त्यामुळे तिचा रिझल्ट म्हणजे पूर्ण जग त्याच्यावरती डोळे ठेवून असतं. कारण जगातली सगळ्यात आपण काय म्हणतो की ग्राफिक कार्ड्स, त्यानंतर चिप बनवणारी जी कंपनी आहे, तर त्याच्यामध्ये नावाजली गेलेली कंपनी आहे एनव्हिडिया. पाहूयात आज रात्री काय होतं आहे. आता जर आपण US मार्केट पाहिलं तर व्यवस्थित आहे, म्हणजेच ग्लोबल क्यूज नॉर्मल आहेत, न्यूट्रल आहेत. एशियन मार्केट्स पाहिलं तर चांगले आहेत, ग्रीनमध्येच आहेत. म्हणावं असं काही वाईट बातमी सध्या तरी कुठेही नाही आहे. आता आपण जर काल आपल्या मार्केटकडे पाहिलं तर आपल्या मार्केटने एक सिग्निफिकंट मूव दिलेला आहे. कोणालाही एक्सपेक्टेड नव्हता एवढा मोठा सिग्निफिकंट मूव बँक निफ्टीमध्ये तरी. निफ्टीमध्ये ठीक होतं, परंतु बँक निफ्टीमध्ये कोणाला एक्सपेक्टेड नव्हता, परंतु बँक निफ्टीनं आउट परफॉर्म केलेला आहे. ऑलमोस्ट सगळ्याच बँकिंग स्टॉकनं चांगलं परफॉर्मन्स दिलेला आहे. तर मग आता हे एवढं चांगलं परफॉर्मन्स अचानक देण्यामागे कारण काय? तर याच्यामागे 2 रिझन्स आहेत. 2 रिझन्स इन द सेन्स, सगळ्यात पहिलं रिझन ते म्हणजेच की पूर्ण एप्रिल मंथमध्ये FIIs रोज 2,500-3,000 हजार कोटींचं सेलिंग करत होते, परंतु काल त्यांनी सेलिंग केलेलं नाही. काल त्यांनी 150 कोटींचं बाईंग केलं, परंतु बाईंग केलं आहे, सेलिंग केलेलं नाही. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट होती. त्यानंतर सेकंड म्हणजे जे काही इलेक्शनचा वोटिंगचा सेकंड राऊंड झाला, तर त्याच्यामध्ये पहिल्या राऊंडपेक्षा जास्त मतदान झालं आहे. म्हणजेच काय की यामुळे एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झालं आहे आणि या 2 गोष्टी म्हणजे एक लोकल क्यू पॉझिटिव्ह आणि प्लस एक ग्लोबल क्यू पॉझिटिव्ह, या दोन्ही गोष्टीमुळे मार्केटने एक सिग्निफिकंट मूव दिलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा पाहण्यासारखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे इंडिया विक्स. इंडिया विक्स वाढलेला आहे. म्हणजेच काय की येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे येणाऱ्या 1-2-4 दिवसामध्ये मार्केट वरच्याच बाजूला ट्रेड करेल हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की इंडिया विक्स हा मार्केटला सपोर्ट करतोय सध्या. आता पहा, कुठल्याही इंट्राडेमध्ये जर डिप आला 100 पॉईंटच्या आसपास, तर तिथे तुम्ही पोझिशन ॲड करू शकता, हे लक्षात घ्या. कारण मार्केट बाय ऑन डिपचं मार्केट आहे. सध्या कुठलाही सेलिंगचा सिनेरिओ क्रिएट झालेला नाही. जोपर्यंत मार्केट पुन्हा ऑल टाईम हाय गाठत नाही आणि तिथे गेल्यानंतर काही सिच्युएशन क्रिएट होत नाही, कुठलीही बॅड न्यूज येत नाही किंवा मग अशा काही न्यूज प्लेस केल्या जात नाही, तोपर्यंत सेलिंगचा सिनेरिओ क्रिएट होत नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे उगीच सेलिंग करून नुकसान करून घेऊ नका. आता बाकी जर पाहिलं तर आज आपल्याकडे म्हणावं असं काही ग्लोबल क्यू नाही आहे आणि लोकल क्यूसुद्धा काही नाही आहे, परंतु आज मार्केट गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की एक 50-60 पॉईंट गॅप अप ओपन होईल. आता पाहणं जास्त गरजेचं आहे की जर मार्केटला कन्सॉलिडेट व्हायचं असेल तर मार्केट इमिजिएट प्रॉफिट बुकिंगसाठी येईल. म्हणजेच पहिल्या एक 10-15 मिनिटामध्ये मार्केट तो जो काही पूर्ण गेन आहे तो वाईप आउट करून पुन्हा कालच्या लेवलला ट्रेड करेल आणि मग त्यानंतर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, कारण उद्या मार्केटला सुट्टी आहे. त्यामुळे काय होऊ शकतं हे पहा की जर फर्स्ट हाफमध्ये मार्केटनं जर कन्सॉलिडेट केलं तर सेकंड हाफमध्ये एक सिग्निफिकंट मूव मार्केटमध्ये येऊ शकतो, आयदर अपसाईड आयदर डाऊनसाईड. परंतु डाऊनसाईड येण्याची शक्यता फार कमी आहे, जसं की आपण सगळ्या गोष्टी चेक केल्या त्याप्रमाणे. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये तुम्ही एक अपमूव एक्सपेक्ट करू शकता आणि निफ्टीमध्ये सुद्धा करू शकता. कारण काल बँक निफ्टीच्या तुलनेनं निफ्टीनं फार कमी परफॉर्म केलेला आहे. त्यामुळे मे बी आज निफ्टी परफॉर्म करू शकते. त्यामुळे थोडं लक्ष ठेवून राहा. आता जर मार्केटनं सेकंड हाफमध्ये एखादं मुवमेंट दिलं तर ते चांगलं जबरदस्त होऊ शकतं. त्याच्यामागचं कारण काय, तर बरेचसे लोक त्यांची पोझिशन जे आहे तर ते ओव्हरनाईट घेऊन जाऊ इच्छित नाहीत, कारण उद्या मार्केट बंद आहे. शिवाय आज रात्री
US मध्ये जे काही रिझल्ट येणार आहेत तर ते कसे येतील, काय होईल हे माहीत नाही. मग ह्या सगळ्या अनसर्टन्टीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे बरेचसे लोक त्यांच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करून प्रॉफिट बुक करून घेऊन जाऊ शकतात. मग आता ते कोण करेल पहिलं याच्यावर डिपेंड आहे की मार्केट कुठल्या बाजूनं मुवमेंट करायला सुरुवात करेल. तर मग पाहूयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर अशा पद्धतीनं मार्केट राहणार आहे. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर पडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.